हॅलो एव्हरीवन. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण इडलीचं बॅटर फर्मेंट करायची एक नवीन पद्धत पाहिली होती. तर आज त्याच बॅटरपासून मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली बनवते. कशी बनवते चला बघूया. त्यासाठी घेतलेल्या 3 वाटी रेशनिंगचे तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथीचे दाणे मस्त धुवून 8-10 तासासाठी भिजत ठेवले होते. 8-10 तास झाले की याला आपल्याला वाटून घ्यायचे. त्याच्या अगोदर पाव वाटी पोहे भिजत घातले होते. सगळे छान वाटून घेतले. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. हाताने मस्त 5-6 मिनिटे फेटून घेतलं आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवून 8-10 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं. त्याच्या शेजारी गरम पाण्याचा डब्बा ठेवला. दोन्ही डबे अगदी चिटकून ठेवले. एका छोट्या ब्लँकेटने गुंडाळून ठेवले होते आणि 10 तासांनी बघा मस्त असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. अगदी फ्लफी झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही. इनो नाही, सोडा नाही, काहीच नाही. इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे. जेवढं पीठ पाहिजे त्याच्यामध्ये मीठ टाकून हे बॅटर त्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 2 इडल्याच्यामध्ये खालच्या प्लेटची इडली येईल अशा प्रकारे ते लावून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटे वाफ देऊन घेतलेलं आहे. 15 मिनिटं झाले की मस्त अशी आपली इडली गरम आहे तोपर्यंतच काढून घेतलेली आहे. मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी इडली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी इडली रेडी झालेली आहे. सोबतच बनवलेलं आहे सांबार आणि खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवलेली. याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही इडलीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.